एक महत्त्वाची घडामोड, राज्य निवडणूक आयोगाविरोधात ओबीसी महासंघ कोर्टात जाणार आहे। उद्या हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा तायवाडे यांचा आरोप आहे की 27% आरक्षण जास्त जात असल्यास अपूर्णांक दुर्लक्षित करण्यात यावा। 27% जास्त जाऊनच नाही राहिलं ना। शेड्यूल कास्ट करता वेगळा नियम, शेड्यूल ट्राईब करता वेगळा नियम, महिलांकरता वेगळा नियम आणि ओबीसी करता हा वेगळा नियम होऊ शकत नाही, अशी आमची निवडणूक आयोगाकडे मागणी होती। तीच आम्ही उच्च न्यायालयामध्ये मागणी केली होती। आता काल उत्तर आलेलं आहे। आम्ही पुन्हा उच्च न्यायालयाकडे दाद मागू। त्यावरती होत असलेला अन्याय आहे। नियम सर्व कॅटेगरीचा करता सारखे असायला पाहिजे। महात्मा फुले यांच्यावरील डॉक्युमेंटरीची फाईल मंत्रालयातून गायब आहे। फाईल गायब झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्युमेंटरीशी संबंधित मूळ सरकारी फाईल रहस्यमयरित्या गायब झाली। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय। महात्मा फुले यांच्यावरील डॉक्युमेंटरीची फाईल मंत्रालयातून गायब झालेली आहे। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। जय पवार ऋतुजा पाटील यांच्या लग्नासाठी वऱ्हाड निघालं बहारीनला। पवार पाटील कुटुंबाकडून केवळ 400 जणांना निमंत्रण पाठवण्यात आले। लग्न सोहळ्यासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे निमंत्रित आहेत। 4, 5 आणि 7 डिसेंबरला बहारीनमध्ये लग्न सोहळा पार पडणार आहे। जय पवार यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली। 4 डिसेंबरला मेहंदीचा कार्यक्रम, 5 डिसेंबरला हळद, बरात आणि लग्न सोहळा, 6 डिसेंबरला संगीत सोहळा आणि 7 तारखेला स्वागत समारंभ पार पडणार आहे। बातमी सविस्तर पाहणार आहोत। साधू संतांचा अपमान सहन करणार नाही असं सदावर्ते म्हणतात। सयाजी शिंदेंनी साधू संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावरती गुणरत्न सदावर्तेंचा हा इशारा आहे। साधू आले गेले काही फरक पडत नाही, सयाजी शिंदेंचं होतं वक्तव्य आणि त्याचवरती आता सदावर्तेंची ही प्रतिक्रिया आली आहे। सयाजी शिंदेंनी पॉलिटिकल पिठलं घालण्याचं काम करू नये असंही सदावर्ते म्हणतात। सदावर्ते यांच्याकडून गिरीश महाजनांचं मात्र कौतुक करण्यात आलंय। साधूग्रांसाठी झाडं तुटता कामा नये। साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो, हेच मला सांगायचं। झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे। झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे। झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे। ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातोय ना। किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत। साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि ह्याच्यामध्ये वृक्ष तोडच नाही तर तुम्ही वृक्ष तोड म्हणून समाजाला म्हणजे आक्रमक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका। सयाजी ये बात ध्यान रखना भाई, फिर मत कहना कि कानून की कलम में बहुत ताकत होती है। पानी कम चाय है, पानी कम चाय है, ते सयाजी शिंदेचं बोलणं पाणी कम चाय आहे। मी खबरदार इशारा देत आहे, या पुढे साधू संतांचा अपमान करायचा नाही, खोटं नरेटिव्ह तयार करायचा नाही, वृक्ष तोड नाही। बातमी महत्त्वाची आहे। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पातील TBM लॉन्चिंग होणार आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ होणार आहे। MMRDA TBM लॉन्चिंग करणार असल्याचंही कळतंय। कोस्टल रोड ते फ्रीवे असा जोडला जाणाऱ्या वाहतुकीचा मार्ग त्यामुळे सुखकर होणार आहे। शहरामध्ये अनेक पायाभूत सुविधा ज्या आहेत ते होताना आपल्याला टप्प्याटप्प्याने पाहायला मिळतात। विविध विकास कामं जे आहेत ते होताना दिसत आहेत। तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो आपण जर पाहिलं तर फ्रीवे उतरल्यानंतर मंत्रालय किंवा या परिसरात जर आपल्याला जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती सहन करावी लागते आणि याच वाहतूक कोंडीला कमी करण्यासाठी नवीन भुयारी मार्ग जो आहे तो आता MMRDA कडून हाती घेण्यात आलेला आहे। आज त्याचा पहिल्या टप्प्याचं ट्रिबिंग जे आहे ते या ठिकाणी होणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही मशीन जी आहे ती खोदकाम करण्यासाठी आजपासून शुभारंभ जो आहे तो होणार आहे आणि त्यामुळेच भुयारी मार्गाचा आज या ठिकाणी शुभारंभ जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थोड्याच वेळात पार पडणार आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई। कोस्टल रोड ते फ्रीवे असा प्रवास त्यामुळे आता सुखकर होणार आहे।
लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री मतोबा महाराज मंदिरामध्ये चोरी झालेली आहे. श्री मतोबा महाराजांच्या 2 चांदीच्या मूर्ती आणि दानपेटीतून रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे गावात श्री मतोबा महाराज मंदिर आहे आणि या चोरीच्या निषेधार्थ नैताळे गाव बंदची ग्रामस्थांनी हाकही दिली आहे. चोरीच्या घटनेमुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. निलेश घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. पोलिसांनी घायवळ विरोधात इंटरपोलकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती. आता पोलिसांनी घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस ही जारी केलेली आहे. बातमी मोठी आहे. बीएमसी कर्मचारी असल्याचं सांगत फसवणूक झाल्याचं समोर आलंय. धारावी पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पैसे उकळणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे तर इतरांचा शोधही आता घेतला जातोय. आपण बीएमसी कर्मचारी आहोत असं सांगून फसवणूक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला अटक केली आहे तर 4 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि इतरांचा आता शोध पोलिसांकडून घेतला जातोय. बीएमसी कर्मचारी असल्याचं सांगून या ठिकाणी फसवणूक करण्यात आली आहे. बातमी आता नाशिकमधून आहे. नाशिकच्या कळवणमध्ये गोडाऊनमध्ये शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर यश आलेलं आहे. बिबट्याला पकडण्यात शर्थीचे प्रयत्न सुरू होते. बेशुद्ध करून वनविभागानं या बिबट्याला पकडलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडलाय. तर तिकडे शिरूरमध्ये संध्याकाळी बिबट्याची दहशत बघायला मिळाली. तळेगाव, ढमढेरे, पांढरी वस्ती, श्रीनाथ मंदिर या परिसरात वारंवार बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळतोय. त्यामुळे आता ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या इकडच्या ग्रामस्थांकडून केली जाते. निवडणुकीतील पराभव दिसू लागल्यानं हायपर होऊ नका असं माऊली कटके म्हणतायत. आमदार माऊली कटके यांनी माजी आमदार अशोक पवार यांना सुनावलंय. शिरूरमध्ये आजी माजी आमदार मतदान केंद्रावरती एकमेकांना भिडल्याचंही बघायला मिळालं. मतदान केंद्रात जाण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. बाहेर काय येईल हायपर नाही होत. कायदा पाळा. आपण आमदार आहे. लोकांच्या पाळायचं नाही असं आम्ही पण काही चुकीचं केलेलं नाही. आत गेलता का नाही आता आतमध्ये रूम मध्ये आतमध्ये सीसीटीव्ही पण आहे.